नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी शुभम चिंचोळकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी। तर चला मुलांनो, आज आपण इयत्ता 6व्या वर्गाचं 1.4 अ लेटर ऑफ हिंगोली हा छोटासा पत्र आपण आज बघणार आहोत। तर हा पत्र बघण्याच्या अगोदर थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो यामध्ये काय आहे। तर मुलांनो, एक रमण नावाचा मुलगा राहतो। कोण राहतो? एक रमण नावाचा मुलगा राहतो। तो आपल्या मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या घरी राहायला येतो। ठीक आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये। तर त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये त्याला काय काय अनुभव आले, कोणती कोणती त्यानं मजा घेतलं आणि काय केलं ते तो या पत्राद्वारे आपल्या मामाला कळवत आहे। समजलं? जसं तुम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जाता, बरोबर? कोण कोण जातात? सर्वजण जातात उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावी। हा, तर चला तुम्ही जातच असाल, तर चला आज आपण अ लेटर फ्रॉम हिंगोली शिकणार आहोत। लक्ष द्या सर्वजण, चालू करू मग। चला बघा, अ लेटर फ्रॉम हिंगोली म्हणजे काय? हिंगोलीहून आलेलं एक पत्र। हिंगोलीवरून आलेला पत्र। बघा, या पत्रामध्ये काय काय दिसते? तुम्ही या छोट्याशा पत्रामध्ये बघा काय काय दिसत आहे। मस दिसत आहे, या मशीवर एक लहानसा मुलगा म्हणजे हा रमण बसलेला आहे। इकडे बघा, हे काहीतरी खेळत आहे। हे लायब्ररी आहे, इथं पुस्तक आहे, इथं आंब्याचा रस दिलाय आणि इथे भजी वगैरे सर्व दिलाय। तर या पत्राद्वारे रमण नावाचा मुलगा आपल्या मामाला काय सांगतो ते यामध्ये आपल्याला बघायचं आहे। तर चला सर्वजण लक्ष द्या, सुरुवात करूया। ठीक आहे, बघा, अ लेटर फ्रॉम हिंगोली म्हणजे हिंगोलीवरून आलेला पत्र। ठीक आहे, हिंगोलीवरून आलेला पत्र। काय म्हणलो? हिंगोलीवरून आलेला पत्र। ठीक आहे, तर चला सांगून बघूया आपण। हा पत्र कधी लिहिलंय? 9 जून 2015। ठीक आहे, तर आता चला सुरुवात करूया। दिसत आहे सर्वांना? बघा, आता दिसेल सर्वांना। बघा, हिंगोली 9 जून 2015। 9 जून 2015 ला पाठवलाय। आता बघा काय म्हणत आहे तो रमण आपल्या मामाला। माय डिअर संजू मामा, माझ्या प्रिय संजू मामा। काय म्हणत आहे? डिअर म्हणजे आवडता किंवा प्रिय। डिअर म्हणजे आवडता किंवा प्रिय। आता बघा, माय डिअर संजू मामा, माझ्या आवडत्या मामा किंवा माझ्या प्रिय संजू मामा। आय हॅव रीच हिंगोली। काय म्हणत आहे रमण पत्राद्वारे? रिच म्हणजे काय होते? पोहोचणे। काय होते? रिच म्हणजे पोहोचणे। ठीक आहे, मी जे जे शब्द सांगतो ते लिहत चला कॉपी मध्ये, शेवटी मी लिहून दिलं आहे। ठीक आहे, रिच म्हणजे काय? पोहोचणे। आता बघा, आय हॅव रीच हिंगोली म्हणजे मी हिंगोलीला पोहोचलो आहे। काय म्हणत आहे? आय हॅव रीच हिंगोली म्हणजे मी हिंगोलीला पोहोचलो आहे। आता बघा, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली। वंडरफुल म्हणजे काय? तर अद्भुत किंवा अविस्मयकारक। ठीक आहे, अद्भुत किंवा अविस्मयकारक। ठीक आहे, अद्भुत लिहून ठेवा। स्पेंट म्हणजे काय होते? खर्च केले। ठीक आहे, किंवा खर्च नाही। ठीक आहे, आता बघा, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली म्हणजे सगरोली मध्ये बघा, हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली म्हणजे सगरोलीत घालवलेले दिवस किती छान होते म्हणत आहे। कोण म्हणत आहे? रमण म्हणत आहे। कोणाला सांगत आहे? आपल्या मामाला सांगत आहे। ठीक आहे, काय म्हणते? वंडरफुल म्हणजे अद्भुत,
आणि स्पेंट म्हणजे खर्च. ठीक आहे. आता बघा हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली. म्हणजे सगरोली म्हणजे आम्ही खर्च केलेले, आपण घालवलेले दिवस कसे होते, किती छान होते म्हणत आहे. असा कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. ठीक आहे. अनफॉर्गेटेबल मुवमेंट्स म्हणजे अविस्मरणीय सण. अनफॉर्गेटेबल मुवमेंट्स म्हणजे काय, अविस्मरणीय सण. बघा धिस समर वॅकेशन हॅज ऍडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. संजू मामा आय रिअली मिस सगरोली. आता बघा धिस समर वॅकेशन, समर वॅकेशन म्हणजे काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. ऍड म्हणजे जोडणे, कलरफुल म्हणजे काय, रंगी आणि मेमोरीज म्हणजे आठवणी. ठीक आहे. आता बघा धिस समर वॅकेशन हॅज ऍडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनी माझ्या जीवनात रंगीबेरंगी काय झाले म्हणते, आठवणी जोडल्या आहेत म्हणते. ठीक आहे. कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. धिस समर वॅकेशन हॅज ऍडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनी माझ्या जीवनामध्ये रंगीबेरंगी आठवणी काय केल्या म्हणते, जोडल्या गेल्या म्हणते. ठीक आहे. संजू मामा आय रिअली मिस सगरोली. संजू मामा मला सगरोलीची खूप आठवण येत आहे म्हणते. कोण म्हणत आहे, असा रमण म्हणत आहे. आता एकदा सुरुवातीपासून बघा आय हॅव रीच हिंगोली. म्हणजे रमण काय म्हणत आहे, मी हिंगोलीला पोहोचलो आहे. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली. आम्ही सगरोली मध्ये घालवलेले दिवस किती छान होते म्हणत आहे. कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. बघा अनफॉर्गेटेबल मुवमेंट्स, अविस्मरणीय सण आहेत म्हणत आहे. ठीक आहे. धिस समर वॅकेशन हॅज ऍडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जे काही रंगीबेरंगी आठवणी आहेत ते माझ्या जीवनात काय म्हणजे जोडल्या गेल्या आहेत. माझ्या लाईफ मध्ये काय ऍडेड म्हणजे जोडल्या गेल्या आहेत म्हणते. ठीक आहे. संजू मामा आय रिअली मिस सगरोली. संजू मामा मला सगरोलीची खूप आठवण येत आहे म्हणते. कोण म्हणत आहे, असा रमण म्हणत आहे. बघा आता दुसरं कडवं ऍट सगरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. सगरोली मध्ये काय म्हणते, आम्ही मांजरा नदीवर काय केलो म्हणते, पोहलो म्हणते. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स. आणि तेजस आणि अवधूत सोबत काय नदीच्या काठावर आम्ही मजा खेळलो म्हणते. ठीक आहे. तेजस आणि अवधूत सोबत नदीच्या काठावर खेळलो म्हणते. आता बघा एन्जॉय म्हणजे काय, आनंद घेणे. स्विमिंग म्हणजे पोहणे. प्लेइंग म्हणजे खेळणे. आणि बँक्स म्हणजे काय होते, नदीचं काठ किंवा तीर म्हणतो आपण. ठीक आहे. आता बघा सुरुवातीपासून ऍट सगरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. म्हणजे सगरोली मध्ये आम्ही मांजरा नदीमध्ये काय केलं म्हणते, पोहलो म्हणते. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक. आणि तेजस आणि अवधूत सोबत आम्ही नदीच्या काठावर खेळलो म्हणते. कोण म्हणत आहे, असा रमण म्हणते. अँड गोईंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणि वॉक म्हणजे काय, चालणे. हिल्स म्हणजे टेकडी. आता बघा गोइंग ऑन लॉंग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स म्हणजे आम्ही बालाघाट टेकडीवर लांब दूर चालत गेलो म्हणते. काय म्हणते, आम्ही बालाघाट टेकडीवर लांब दूर पर्यंत चालत गेलो म्हणते. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि परत येताना म्हशीच्या पाठीवर काय झालं म्हणते, स्वार झालो म्हणते. ठीक आहे. किंवा स्वारी केली म्हणते. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सगरोली. आणि जेव्हा मी त्या म्हशीच्या पाठीवर बसत होतो म्हणते तेव्हा कसं वाटत होते म्हणते, मला असं वाटत होते म्हणते की मी सगरोलीचा राजा आहे, किंग ऑफ सगरोली. ठीक आहे. आता बघा एकदा मी पूर्ण सुरुवातीपासून सांगत आहे, तू लक्ष द्या एवढं. ऍट सगरोली आय एन्जॉय स्विमिंग ऍट इन द मांजरा रिव्हर. सगरोली मध्ये आम्ही मांजरा नदीवर काय केलो म्हणते, पोहण्याचा आनंद घेतलो म्हणते. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक. आणि तेजस आणि अवधूत सोबत नदीच्या काठावर आम्ही काय केलो म्हणते, खेळलो म्हणते. अँड गोइंग ऑन लॉंग वॉक थ्रू द बालाघाट हिल्स. आणि बालाघाट टेकडीवर आम्ही लांब दूर पर्यंत चालत गेलो म्हणते.
रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि परत येताना बफेलोच्या पाठीवर आम्ही काय झालो म्हणते, स्वार झालो होते, म्हणजे मी स्वार झालो म्हणते. आय फेल्ड लाईक द किंग ऑफ सगरोली. आणि जेव्हा मी म्हशीच्या पाठीवर बसून येत होतो परत येताना, तर काय मला आपला सगरोलीचा राजा असल्यासारखं वाटत होतं. कोण म्हणत आहे असा, रमण म्हणत आहे. कोणाला सांगत आहे हा, संजू मामाला सांगत आहे. ठीक आहे. आता बघा नंतरच, दॅट लंच. वाव. बघा लंच म्हणजे काय, दुपारचं जेवण. वाव म्हणजे वा. ठीक आहे. आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा भाजी. आता बघा दुपारचं जेवण वाव, दॅट लंच वाव, आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा भाजी. म्हणजे दुपारचं जेवण खूप छान होतं म्हणते. कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. वाव म्हणते, वा म्हणते. आमरस विथ कुरडई पापड्या आणि कांदा भाजी. कुरडई पापड्या आणि कांदा भाजी सोबत काय होतं म्हणते, आमरस होतं म्हणते. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी काय म्हणते, उत्तम स्वयंपाकी आहे म्हणते. कुक म्हणजे स्वयंपाक आणि ग्रेट म्हणजे उत्तम. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी काय म्हणते, उत्तम स्वयंपाकी आहे म्हणते. मास्टर शेफ आणि मास्टर शेफ आहे म्हणते. ठीक आहे. आजी श्रीखंडा वडी इन इनकम्परेबल. इनकम्परेबल म्हणजे अतुलनीय. आजी श्रीखंडा वडी इज इनकम्परेबल म्हणजे श्रीखंड वडी आजी जी आजी बनवत होती ते कशी होती म्हणते, अतुलनीय आहे म्हणते. कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. बघा हाऊ आय एन्जॉय reading the bound volumes of Kishore, Champak and Kumar in काका आजोबा लायब्ररी. काका आणि आजोबांच्या लायब्ररीमध्ये, काका आणि आजोबांच्या लायब्ररीमध्ये किशोर, चंपक आणि कुमार यांचे खंड वाचण्यात काय झाला म्हणते, मला आनंद मिळाला म्हणते. कोण म्हणत आहे, रमण म्हणत आहे. बघा आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोली नेक्स्ट इयर. आणि मी सगरोलीला भेटण्याची पुन्हा काय बघत आहोत ते, वाट पाहत आहोत. पुढील वर्षात मी सगरोलीला भेट देण्याची वाट बघत आहोत. ठीक आहे. आता बघा इथपासून सर्वजण लक्ष द्या. दॅट लंच वाव, आमरस विथ कुरडई पापड्या अँड कांदा भाजी. दुपारचं जेवण वा. कोण म्हणत आहे, रमण. कुरडई पापड्या आणि कांदा भाजी सोबत काय होतं म्हणते, आमरस होतो म्हणते. काय होतं म्हणते, आमरस. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी कशी आहे म्हणते, एक उत्तम स्वयंपाकी आहे म्हणते. मास्टर शेफ आणि त्या मास्टर शेफ आहे म्हणते. ठीक आहे. आजी श्रीखंडा वडी इज इनकम्परेबल. आणि आजीची आपली श्रीखंड वडी कशी आहे म्हणते, अतुलनीय आहे म्हणते. ठीक आहे. हाऊ आय एन्जॉय reading the bound volumes of Kishore, Champak and Kumar in काका आजोबा लायब्ररी. काका आणि आजोबांच्या लायब्ररीमध्ये किशोर, चंपक आणि कुमार यांचे खंड वाचण्यात मला काय मिळाला म्हणते, आनंद मिळाला म्हणते. कोण म्हणत आहे असा, रमण म्हणत आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोली इन नेक्स्ट इयर. आणि मी सगरोलीला पुन्हा भेटण्याची काय, पुढील वर्षी भेटण्याची काय बघत आहोत ते, वाट बघत आहोत. ठीक आहे. चला लक्ष द्या सर्वजण. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा, राजू मामा, सैला मामी, मीरा मामी अँड लव बेस्ट विशेष तेजस अँड अवधूत. आता बघा आजी आजोबा, राजू मामा, सैला मामी, मीरा मामी यांना माझा आदर म्हणजे प्रेमपूर्वक नमस्कार. आणि तेजस आणि अवधूत यांना प्रेम आणि शुभेच्छा. कोण म्हणत आहे, गिव्ह माय रिगार्ड्स आजी आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी अँड लव बेस्ट विशेष तेजस अँड अवधूत. रिगार्ड्स म्हणजे काय, आदर किंवा मान. ठीक आहे. आता लक्ष द्या.
आजी आजोबा राजू मामा सैला मामी आणि मीरा मामी यांना काय म्हणते माझं प्रेमपूर्वक नमस्कार म्हणत आहे. आणि तेजस आणि अवधूत यांना माझे प्रेम आणि शुभेच्छा असं कोण म्हणत आहे? रमन म्हणतात. बघा युअर लव्हिंगली रमन. ठीक आहे, समजलं? युअर लव्हिंगली रमन हा कोण पत्र लिहिलाय? रमनने लिहिलाय. ठीक आहे, सर्वांना समजत आहे? हा, चला लक्ष द्या. सुरुवातीपासून एकदा पुन्हा सांगू. समजलं का? समजत आहे मुलांनो? चला एकदा मी सुरुवातीपासून सांगतो, लक्ष द्या सर्वजण. हा पत्र कोण लिहिलाय? रमनने लिहिलाय. कुणाला लिहिलाय? संजू मामाला. ठीक आहे, बघा. माय डिअर संजू मामा, माझ्या प्रिय संजू मामा, आय हॅव रिच हिंगोली. काय म्हणत आहे? दिसत आहे सर्वांना? बघा, माय डिअर संजू मामा, माझ्या प्रिय संजू मामा, आय हॅव रिच हिंगोली. जे मी हिंगोलीला पोहोचलो आहे. कोण म्हणत आहे? रमन म्हणत आहे. बघा, रमन पाठवलं आहे. ठीक आहे, आय हॅव रिच हिंगोली, मी हिंगोलीला पोहोचलो आहे. हाऊ वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट ऍट सगरोली. सगरोली मध्ये घालवलेले दिवस किती छान होते. कोण म्हणत आहे? रमन म्हणत आहे. अनफॉर्गेटेबल मेमोरीज, अविस्मरणीय क्षण आहे म्हणत आहे. दिस समर वॅकेशन हॅज ऍडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जे घालवलेले माझे दिवस आहेत, रंगीबेरंगी आठवणीने माझ्या जीवनाच्या आठवणीमध्ये काय झाले आहेत म्हणते? जोडले गेले आहेत म्हणत आहे. ठीक आहे, संजू मामा, आय रिअली मिस सगरोली. संजू मामा, मला सगरोलीची खूप आठवण येत आहे. कोण म्हणत आहे? रमन म्हणत आहे. बघा, ऍट सगरोली आय एन्जॉय स्विमिंग इन द मांजरा रिव्हर. सगरोलीमध्ये मांजरा नदीमध्ये पोहण्याचा मी आनंद घेतलो म्हणते. प्लेइंग विथ तेजस अँड अवधूत ऑन द बँक्स. आणि तेजस आणि अवधूत सोबत नदीच्या काठावर आम्ही खेळलो म्हणते. ठीक आहे, अँड गोइंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. आणि लांब दूरपर्यंत बालाघाट टेकडीवर आम्ही चालत गेलो म्हणते. रायडिंग अ बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि परत येताना मी म्हशीच्या पाठीवर स्वार झालो म्हणते. आय फील लाईक द किंग ऑफ सगरोली. आणि मी जेव्हा म्हशीच्या पाठीवर बसून परत येत होतो म्हणते, तेव्हा मला कसं वाटत होतं म्हणते? किंग ऑफ सगरोली, म्हणजे सगरोलीचा राजा असल्यासारखं वाटत होतं म्हणते. कोण म्हणत आहे? रमन म्हणत आहे. नंतर लक्ष द्या. दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई, पापड्या अँड कांदा भाजी. ठीक आहे, दुपारचं जेवण, वा, कुरडई, पापड्या आणि कांदा भाजी, आणि त्याच्यासोबत काय होतं म्हणते? आमरस होतं म्हणते. ठीक आहे, मीरा मामी इज अ ग्रेट कुक. मीरा मामी कशी आहे म्हणते? उत्तम स्वयंपाकी आहे म्हणते. अ मास्टर शेफ. आणि ते काय आहे म्हणते? मास्टर शेफ आहे म्हणते. कशा म्हणते? स्वयंपाकामध्ये. ठीक आहे, आजी श्रीखंड वडी इज इनकम्परेबल. आणि आजीची श्रीखंड वडी अतुलनीय आहे म्हणत आहे. ठीक आहे, कोण म्हणत आहे? रमन म्हणत आहे. हाऊ आय एन्जॉय रीडिंग द बाउंड वॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काकाज आजोबा लायब्ररी. काका आणि आजोबाच्या लायब्ररीमध्ये किशोर, चंपक आणि कुमार यांचे खंड वाचण्यामध्ये मला खूप आनंद मिळाला होते. कोण म्हणत आहे? असा रमन. ठीक आहे, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोली नेक्स्ट इयर. आणि मी सगरोलीला पुढील वर्षामध्ये येण्याची काय बघत आहोत ते? वाट बघत आहोत. ठीक आहे, गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी आजोबा राजू मामा, सैला मामी, मीरा मामी अँड लव बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. आजी आजोबा राजू मामा, सैला मामी, मीरा मामी यांना माझे प्रेमपूर्वक नमस्कार. आणि तेजस आणि अवधूत यांना माझे प्रेम आणि शुभेच्छा. युअर लव्हिंगली रमन. कोण पत्र लिहिलंय? रमन लिहिलंय. ठीक आहे, तर चला, तुम्हाला समजलं? सर्वांना समजलं? चला मग आजचं लेसन इथं समाप्त करूया. जर तुम्हाला आजचं लेसन आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ठीक आहे, नमस्कार.